आज आपण सर्वांच्याच आवडीचे, खायला अगदी टेस्टी, कुरकुरीत आणि मस्त टेस्टी असे साबुदाणा आणि बटाट्याचे पापड बनवणार आहोत। बऱ्याच वेळा काय होतं की हे पापड लाल होतात किंवा फुगत नाहीत किंवा बऱ्याच वेळा अगदी हे पापड खाताना देखील त्या तिखटाचा किंवा जर हिरवी मिरची असेल तर त्याचा ठसका लागतो। पण आज अगदी सिक्रेट सांगणार आहे या रेसिपीची। बघा, तळतानाही दुप्पट फुलणारा, बिलकुल लाल न होणारा आणि खायला टेस्टी, तेलकट न लागणारा, ठसका न लागणारा असा बटाटा आणि साबुदाण्याचा हा पापड बनवायचा कसा, चला तर मग बघूयात याची साधी सोपी रेसिपी। तीही अगदी अचूक मापाने। 1 किलो बटाट्यांसाठी तुम्हाला साबुदाणे न भिजवता, म्हणजे जे कोरडे साबुदाणे असतात तेच बरोबर 300 ग्रॅम साबुदाणे घ्यावे लागतात। जर तुम्ही अर्धा किलो बटाटे घेतले तर साबुदाण्याचं माप ही तुम्ही अर्धा कमी करायचं। म्हणजे जर अर्धा किलो घेतले तर 250 ग्रॅम, 1 किलो घेतले तर 300 ग्रॅम। आता या पापडला प्रमाण अगदी अचूकच घ्यावं लागतं, कारण जर बटाटे जास्त झाले तर पापड लालसर होतात आणि जर बटाटे कमी झाले तर पापडला चिऱ्या पडतात। मग सर्वात पहिला मी काय केलं, सर्व बटाटे सर्वात प्रथम मी शिजून घेतले। शिजून घेतलेले बटाटे थंड झाले की त्याची वरची साल काढून घेतली आणि अशा पद्धतीने बटाटे थंड झाल्यानंतर सर्व बटाटे असे खिसणीच्या सहाय्याने खिसून घेतले। किंवा जर पुरणपोळीचं चाळणी असते पुरण बनवण्याचं, त्या चाळणीमध्ये सर्व बटाटे टाकून वरून त्याला प्रेस करून तसे जरी केलं तरीही पटकन होतात, पण मी ते असे खिसून केले होते। त्यानंतर अचूक मापाने साबुदाण्याचं पीठ मिक्सरमध्ये असं दळून घेतलं, बारीक करून घेतलं। अगदी मिक्सरमध्येही अगदी बारीक असं पीठ हे होतं, बारीक होतं, त्यामुळे मी मिक्सरमध्येच करून घेतले। आणि हिरवी मिरची अशी बारीक करून घेतली आहे, कारण मी लाल तिखट न वापरता इथे हिरव्या मिरचीचे बनवणार आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ लागणार आहे। आता हे सर्व पदार्थ म्हणजे तो खिसलेला बटाटा, साबुदाण्याचा पापड, तसेच चवीनुसार मीठ आणि जे आपण ही हिरवी मिरची घेतलेली आहे ती हिरवी मिरची घालून हे सर्व मी पिठाचा गोळा असा मळून घेतला। जास्त दाटही मळायचा नाही आणि अगदी पातळही नाही, असा एकसारखा मऊसूत असा हा पिठाचा गोळा आपला बनवून झालाय। आता हा गोळा बनवून झाला की याच्या अगदी छोट्या छोट्या, तुम्हाला जेवढे छोटे पापड बनवायचे आहेत तेवढ्या अशा गोळा करून घेतल्या। आता पापड बनवण्यासाठी हे माझ्याकडे पापडचं एक मशीन आहे, या मशीनच्या सहाय्याने मी आज इथे पापड बनवणार आहे। हे वापरायला अतिशय सोपं आहे। हे असे याचे 2 पार्ट्स आहेत। तर काय करणार, सर्वात प्रथम मी एक प्लास्टिकचा कागद घेतला होता आणि त्याचे 2 पार्ट्स केले, किंवा अखंड घेतला तुम्ही तरी चालेल। नंतर मला एक अखंड देखील कागद भेटला, मी तो अखंडच घेतला बघा असा। आणि अगदी नकळत थोडंसं तेल लावायचं, कारण तेल जास्त लावलं तर पापडला तेलाचा वास राहतो। आणि असं ठेवून दोन्ही बाजूनी तो कागद कव्हर करून फक्त याला प्रेस करायचं आणि असा आपला हा पापड अगदी सिंपल वेने अगदी सेकंदामध्ये बनवून तयार आहे। बघा, बटाटा आणि साबुदाण्याचं पीठ अगदी अचूक प्रमाणात वापरल्यामुळे या पापडला देखील कुठेही चीर गेलेली दिसत नाहीयेत। असे मी सर्व पापड बनवून घेतलेत। आणि काय केलं, घरामध्येच एक अशी कॉटनचा माझ्याकडे कपडा होता मोठा, किंवा कॉटनचा काही तुम्ही घ्या, आणि त्याच्यावरती अगदी घरातच 2 दिवस मी सावलीमध्ये हे असे सर्व पापड वाळवून घेतले। आणि तिसऱ्या दिवशी फक्त अर्धा तास उन्हामध्ये हे सर्व पापड वाळण्यासाठी ठेवले होते। आणि अर्ध्या तासामध्येच अगदी मस्त हे पापड सर्व वाळून झालेले आहेत। याला जास्त उन्हाचीही गरज नाही। 2 दिवस फक्त घरी सावलीत वाळवलं आणि तिसऱ्या दिवशी फक्त अर्धाच तास मी उन्हामध्ये वाळवलं। आता आपले छान पापड असे सर्व वाळून झालेले आहेत। म्हटलं चला तुमच्या सोबत खाऊन ही टेस्ट करूनही बघूयात आणि आपले पापड झालेत कसे तेही शेअर करते। तर तुम्ही बघा, तेल गरम झालं की मी तेलामध्ये एक पापड हा सोडलाय। पापडची साईज बघा, आपला पापड अतिशय छोटा आहे। तेल छान गरम झाले, जास्तही कडक नाही आणि थंडही नाही। बघा, अगदी दुप्पट तिप्पट आपला पापड फुगलाय मस्त, लालसरही झाला नाहीये आणि कुठे पापडला तडाही गेला नाहीये। म्हणजे आपलं प्रमाण अगदी अचूक आहे, अचूक प्रमाणात झाले होते आणि खायलाही अगदी टेस्टी झाले होते बरं का। अगदी खमंग, कुरकुरीत आणि हिरव्या मिरचीच्यामुळे तिखटाचीही चव मस्त लागत होती। मीठही अचूक प्रमाणात घातल्यामुळे अगदी टेस्टी, खायला मस्त लागत होते आणि खातानाही पापडला कसलाही तेलकटपणा नव्हता। त्यामुळे तेलकटपणा नसला की पापडही खावेसे वाटतात। आणि तुम्ही ते 2 गोष्टी खूप हे पापड करताना नेहमी लक्षात ठेवा, या टिप्स, की पापड करताना जास्त तेल लावायचं नाही, कारण हे वर्षभर आपल्याला टिकवून ठेवायचं असतं। तेलामुळे याला वास नेहमी राहतो
आणि दुसरी टीप म्हणजे साबुदाण्याचं आणि बटाट्याचं प्रमाण मात्र अगदी अचूक वापरायचं. अचूक जर प्रमाण वापरलं तर तुमचे पापड कधीच बिघडणार नाहीत, अगदी मस्त बनतील. तुम्हाला हे माझी बटाटा आणि साबुदाणा पापडची रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनेलला माझ्या मिसेस RYK या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच प्रकारे विविध रेसिपीज आल्या की तुम्हाला नोटिफिकेशन येण्यासाठी नोटिफिकेशनची बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा. थँक्यू सो मच.